चला आज बनवूया मस्त असे मेथीचे पराठे. आणि लहान मुलं मेथी खात नाही तर त्यांच्यासाठी खूप भारी आहे. हे अशा प्रकारे जर तुम्ही मेथीचे पराठे करून दिले ना तर मुलं आवडीने खातील आणि मुलांच्या डब्यासाठी सुद्धा खूप भारी आहे हे. तर चला सुरू करूया. इथे मी घेतलेली आहे मेथी. आता ते चिरून घेतलेली आहे बघा. आता मेथी घेताना त्याचं जे पुढचे जे पाले असतात का नाही तेवढंच घ्यायचं आहे. पाठीमागचे ते देठ असतात ते घ्यायचे नाहीत, फक्त पाल्या घ्यायचं त्याचं. आणि बारीक चिरून घ्यायची आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा. इथे मी आता मी मिरचीचा ठेचा बनवून ठेवला होता, तोच घातलेला आहे. हिरवी मिरची आणि लसूण हे सगळं मी घातलेलं आहे. कोथिंबीर याचा ठेचा आहे तो घातला आहे. आणि थोडीशी आपली घरातली घरगुती चटणी असते ना ती चटणी घालायची, थोडीशी हळद घालायची, चवीनुसार मीठ टाकले, थोडंसं तीळ घालायचं आहे, त्याच्यामुळे खूप छान लागतं. थोडासा ओवा पण घाला. आणि इथे मी गरम मसाला थोडासा घातलेला आहे. तर हे सगळं एकजीव करून घ्यायचं. चांगलं जे मसाले आहेत ते मेथीला चांगले चोळून घ्यायचे. आता हेच घालायचं आहे गव्हाचं पीठ. आता मेथीमध्ये जेवढं बसते तेवढंच गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता हे चांगलं हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि नंतर मग थोडं थोडं पाणी करून पीठ मळून घ्यायचं. आता थोडं थोडं पाणी घालून मी पीठ मळून घेते. घट्टसरच ठेवायचं, कारण की नंतर जर एक 10-15 मिनटं आपण असं मुरवत ठेवणार आहे. जर तुम्ही जर पातळ पीठ केलं तर ते खूप जास्त पातळ होईल. ह्यासाठी मळतानाच घट्ट पीठ मळायचं. आता थोडं थोडं करून पाणी चांगलं आपण एक बघा गोळा करून घ्यायचा अशा प्रकारे. आता थोडंसं तेल लावायचं, चांगलं मळून घ्यायचं. हे बघा, जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही. आता चांगलं मळून घेतलेलं आहे. आता ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात आपण. जसं आपण चपाती बनवतो का नाही तेवढेच गोळे करून घ्यायचे, किंवा त्याच्यापेक्षा छोटे केले तरी चालतील. तर इथे मी सगळे गोळे करून घेतलेले आहेत बघा. आता पिठामध्ये बुडवून अशा आता चपाती लाटून घ्यायची आहे. सेम चपाती लाटतो तसंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे. हे बघा, आता थोडंसं मध्ये तेल लावायचं आणि आपण घडीची पोळी कशी करतो ना तसंच आपल्याला दुमडून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि चपाती लाटून घ्यायची आहे. आणि खूप भारी लागतात, मुलांना सुद्धा खूप आवडतील. आता सगळीकडून एकसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. जास्त जाडही ठेवायचं नाही, जास्त पातळही करायचं नाही. जसं चपाती असते सेम तसंच लाटून घ्यायचं. आता तुम्ही त्रिकोणी चौकोनी केलं तरी चालेल, मुलांना पण आवडते. तुम्ही जर डब्याला देत असाल तर ते त्रिकोणी करा किंवा चौकोनी करा, म्हणजे मुलंसुद्धा त्यांनासुद्धा खायला भारी वाटेल. तर इथे मी गोलच करून घेतलेला आहे बघा. आता तवासुद्धा चांगला आपला गरम झालेला आहे. आता चपाती आपली जो पराठा आहे तो टाकून घेऊया. आणि चांगलं एक साईडचा चांगली भाजून झाल्यानंतर मग पलटी करायचं. आता तेल लावून घेऊयात. तुम्ही तूप लावा किंवा तेल लावलं तरी चालेल. आणि चांगलं आता खरपूस दोन्ही साईडून चांगलं भाजून घेऊयात. चांगला दोन्ही साईडून चांगला मी पराठा भाजून घेते. असं दाबून दाबून भाजायचा. तर आपला पराठा भाजून झालेला आहे. अशाच प्रकारे सगळे पराठे करून घेते. तर तयार आहेत मस्त असे गरमागरम मेथीचे पराठे, किंवा मेथीची चपाती म्हणलं तरी चालेल, बरं कायला काही नाही. आणि खूप भारी लागतात, किती छान दिसते बघा. एकदम खरपूस भाजायचं म्हणजे खूप छान लागतात. आणि दह्यासोबत लोणच्यासोबत खा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा.